बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापुरातील पंचगंगा नदीचं उगमस्थान असलेला प्रयाग चिखली संगम परिसर जलमय झालेला आहे। प्रयाग चिखली संगमापर्यंत येणाऱ्या पाचही नद्या पात्राबाहेर गेल्यामुळे संगम परिसर जलमय झाल्याचं दिसून येत आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत। पंचगंगा नदीनं पात्र सोडले आणि पंचगंगा आता इशारा पातळीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे। मी सध्या पंचगंगा या ठिकाणी प्रयाग चिखली या ठिकाणी आणि प्रयाग चिखलीमध्ये या ठिकाणी 5 नद्यांचा संगम होतो आणि त्याच संगमावरती मी या ठिकाणी उभा आहे। खरं तर इथलं पात्र आहे ते कशा पद्धतीने विस्तीर्ण झालेलं आपल्याला लक्षात येतं। भोगावती असेल, कुंभी कासारी असेल, तुळशी असेल, या सगळ्या नद्यांचा संगम या ठिकाणी होतो आणि पुढे इथून पंचगंगा म्हणून या नदीचा आहे ती सुरुवात खऱ्या अर्थानं होत असते। खरं तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जे पात्र आहे ते विस्तीर्ण झालेलं आहे। शेतांमध्ये पाणी आहे ते शिरलेलं आहे। इथलं असलेलं मंदिर आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे। त्यामुळे पुढचे 2 दिवस अजूनही या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे तो दिलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि म्हणूनच आम्ही देखील नागरिकांना आवाहन करतो की ज्या ठिकाणी बंधाऱ्यावर पाणी आलेलं आहे त्या बंधाऱ्यावरून धोकादायक पद्धतीने वाहतूक आहे ती तुम्ही करू नये, कारण जिल्हा प्रशासन वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करतोय, सूचना आहेत त्या देत असतं आणि अशावेळी त्या सूचनांचं पालन करणे खूप गरजेचं आहे। कारण या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तो हवामान खात्यानं पुढच्या 2 दिवसांमध्ये दिलेला आहे। त्यामुळे पंचगंगा नदी देखील आता या ठिकाणी इशारा पातळीच्या दिशेने तिची वाटचाल आहे ती देखील सुरू झाली आहे। कॅमेरामॅन अविनाश पाटील सह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।